नमस्कार. अध्यात्म निवासी व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र, नाळे कॉलनी, कोल्हापूर ही संस्था साधारणपणे 3 महिन्यापूर्वी मी 0 रुपयापासून कुणाचीही मदत न घेता, स्ट्रगल ज्याला आपण म्हणतो, तर कुठलेही कर्ज न काढता 2-4 आपलेच मित्र जे सोब्रायटीचे जीवन आता जगत आहेत, काही लोकांचं मार्गदर्शन यांच्या सहाय्यातून मी हे अध्यात्म निवासी व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र नाळे कॉलनी येथे चालू केलेले आहे. संस्था चालू करून 3 महिने झालेले आहेत. तरी त्याचा अर्थ असा नव्हे की संस्था ही 3 महिन्याचीच आहे. तर याच्या मागे 10 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेली अनेक वर्ष ही संस्था स्थापन करण्यापूर्वी काही काळ मी रिकव्हरिंग ॲडिक्टच आहे. तर ह्या कालावधीमध्ये मी 1-2 संस्थांमध्ये स्वेच्छेनं मॅनेजमेंटची जबाबदारी घेतली होती व ती चांगल्या रीतीने मी पार पाडली. गेली 10 वर्षे सायकॅट्रिस्ट, मेडिसिन, डॉक्टर्स व बरेच पेशंट यांची विड्रॉल काढणे, मेडिसिन्सचं नॉलेज, पेशंटची सायकोलॉजी व अनंत ह्यात विषय आहेत, ते हाताळत होतो. तर ह्या सगळ्या अनुभवातून जे मी शिकलो, बरंच काय शिकायला मिळालं ह्या 10-1 वर्षामध्ये. तर त्या माझ्या अभ्यासाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना व्हावा. कोल्हापुरात तर फक्त अल्कोहोलिझम म्हणजे दारूचे व्यसन असणारीच लोक, साधारण 99% दारूचे व्यसन असणारे लोक आहेत. तर मी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे तिथं ब्राऊन शुगर, चरस, गांजा, LSD व तत्सम असे विविध प्रकारचे नशे करणारे लोक, ह्या लोकांच्या वरती मला उपचार करायची संधी मिळाली. उपचार करणे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट की मी काय डॉक्टर नव्हे, पण विड्रॉल काढण्यासाठी डॉक्टरही उपलब्ध नसतात. हे काम एक रिकव्हरिंग ॲडिक्टचंच असतं. एक रिकव्हरिंग ॲडिक्टला माहीत असतं की बाबा एक्झॅक्टली आता ह्याला काय त्रास होत आहे, विड्रॉल म्हणजे नेमकं काय, हॅल्युसिनेशन म्हणजे नेमकं काय, हे रिकव्हरिंग ॲडिक्टनं भोगलेलं असतं, त्याचा अनुभव घेतलेला असतो. कदाचित डॉक्टरांनाही तो अनुभव नसतो. तर ह्या सगळ्या अनुभवाचा किंवा अनुभवाच्या जोरावरती मी बरेच पेशंट माझ्या हातून आत्तापर्यंत विड्रॉलमधून बाहेर काढलेले आहेत व हॅल्युसिनेशनमधूनही बाहेर काढलेले आहेत. आणि ह्याचा प्रदीर्घ अभ्यास केलेला आहे. तर आता आपल्या या व्यसनमुक्ती केंद्रातून बरेच पेशंट आता डिस्चार्जही होत आहेत. त्यांचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळत आहे. साधारण 10 पैकी 8 पेशंट आपल्या इथून जाणारे बाहेर जाऊन सोबर जीवन जगत आहेत, अर्थातच दारूपासून लांब आहेत. व आपण मानसोपचार ही डॉक्टर MD MBBS डॉक्टर श्रेयांश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारही करतो व मानसोपचारात सायकॅट्रिक पेशंटसुद्धा जे आपले आता बाहेर गेलेले आहेत तेही आता बऱ्यापैकी स्टेबल आहेत. 100% बरे झाले असं मी म्हणणार नाही, पण मानसोपचारात
सायकॅट्रिक ट्रीटमेंटमध्ये जे आपल्याकडून गेलेले पेशंट्स आहेत ते आता किमान मेडिसिनवरती चांगलं आयुष्य जगत आहेत बाहेर. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की अमुक हा एक दारुडा आहे. दारुडा असणे किंवा काय असणे हा एक आजार आहे. ही गोष्ट सर्वप्रथम समाजातील लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपल्या संस्थेचं काम आहे. जर त्याला कायमच दारुडा करून जर वंचित करण्यात आलं तर एके दिवशी त्यानं बंद करून सुद्धा समाजाच्या प्रवाहात त्याला एंट्री मिळणार नाही. तर समाजानं त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन असा ठेवायला हवा की तो दारूच्या आजारामध्ये, व्यसनाधीनतेच्या आजारामध्ये, याला इंग्लिशमध्ये आपण अल्कोहोलिझम म्हणतो, त्यात अडकलेला आहे. व ह्या आजारावरती निश्चितच सध्या 100% इलाज उपलब्ध आहे. घाई गडबड व अनिर्णयता न करता फॅमिलीच्या सपोर्टने व व्यसनमुक्तीतल्या रिकव्हरिंग पेशंट्सच्या मदतीने किंवा ह्यातल्या एक्सपर्ट्स लोकांच्या सहाय्याने, योगासनच्या सहाय्याने, आध्यात्मिक वाचनाच्या सहाय्याने ॲब्स्टिनन्स पिरियड साधारण आपण इथं पेशंट 3 ते 6 महिने ह्या कालावधीसाठी आपल्या इथे इंडोर फॅसिलिटीमध्ये उपचारासाठी ठेवून घेतो. तर त्यात उपचार म्हणजे नेमके काय? तर सर्वप्रथम उपचार हाच आहे की पेशंटला आणल्यानंतर पेशंट स्वतःच्या इच्छेने जर आला असेल तर ठीक, जर नसेल तरीही काय हरकत नाही. कारण पेशंटला पहिली गोष्ट दारू बंद करणे जमतच नसतं. कारण जर थोडी जरी शरीरातली मात्रा कमी झाली तरी त्याला अस्वस्थता वाटायला लागतं आणि त्याला असं वाटू लागतं की बाबा दारू जर मी बंद केली तर मी मरून जाईल. तर नाईलाज असतो, कधी कधी जबरदस्ती आपल्याला पेशंटला ॲडमिट करून घ्यावं लागतं, आणावं लागतं, फॅमिलीच्या सांगण्यावरून आणावं लागतं. तर तोच जो पेशंट आपण ॲडमिट केलेला असतो तो काही कालावधीनंतर स्वतःच म्हणतो